नमस्कार मैत्रिणींनो, आज आता मी तुम्हाला एक थंडीमध्ये अळीवाची खीर खाणं खूप गरजेचं असते, त्यामुळे मी तुम्हाला रेसिपी करून दाखवत आहे। मी तर इथे गॅसवरती पातेलं ठेवलं आहे, त्यामध्ये आपण अर्धा चमचा तूप घालूया। तूप विरघळल्यावरती अळीव घालायचं आहे। अळीव हे थंडीच्या दिवसात खाण्यासाठी खूप गुणकारक आहे। कंबरदुखी, अंगदुखी, सांधेदुखी असल्यास ते खूप उपयोगी होतं आपल्याला। हे बघा, हे अळीव असे असतात, दिसत असेल तुम्हाला। आता आपण तुपात घातल्यावरती ते लगेच फुटतात। काही जणी भिजून करतात, काही जणी असेही करतात। असे केले तरी चालते। तुपात छान ते तळले गेले पाहिजे, म्हणजे शिजण्यास आपल्याला ती चांगली मदत होती। गॅस अगदी मंद आचेवर ठेवून हे अळीव आपण घातलं पाहिजे, नाहीतर ते करपून जातील। मी साईडला दूध तापत ठेवलं होतं, लगेच ते गरम गरम दूध मी यामध्ये घालत आहे। दोन्ही गरम असल्यामुळे झटदिशी ते उकळी येते त्याची। काही जणी ही अळीव काय करतात, भिजत ठेवतात आणि एक अर्धा तासाने परत करतात। पण असं आता अर्जंट जर करायचं असेल तर अशा पद्धतीने केलं तरी चालेल। तुपामध्ये तळल्यामुळे ही अळीव शिजायला लवकर मदत होते। हे बघा, आता उकळी कशी आलेली आहे बघत आहात तुम्ही। आता उकळी आली, आपण त्यामध्ये आता शिजले की अळीव हे बघा लागलो आहेत। तर आता हे शिजलेलं आहे अळीव, तुम्हाला दिसतंय ना। आता मी साखर 2 चमचे साखर त्यामध्ये घालत आहे। गुळाचा जरी वापर केला तरी चालेल। बघत असाल तुम्ही, आता हे साखर विरघळोपर्यंत छानपैकी आपण हे हलवून घेऊया छानपैकी, नाहीतर साखर खाली लागते। दुधामध्ये हे केल्यामुळे काय होतं, बासुंदीला जशी चव येते, दाटसरपणा येतोय, तसा दाटसरपणा येतोय, खाण्यासाठी पण चविष्ट होती। हे बघत असाल तुम्ही, अळीव मी जास्त घातले नाही, 2च चमचे घातले आहे, पण 1 ग्लासभर ही खीर आराम झालेली आहे छानपैकी। वेलदोड्याची पूड थोडीशी घालत आहे। यामध्ये काजू, बदाम पावडर जरी घातले तर चालतील, किंवा तुकडे करून घातले तरी चालतील। बाळंतिणीसाठी ह्याचा खूप उपयोग होतो। बाळंतिणीला अळीवाची खीर, लाडू ही दिली जाते। आणि ज्यांना कोणाला कंबरदुखी, सांधेदुखी असेल त्यांच्यासाठी पण हा उपयोगी आहे। तर आता ही अळीवाची खीर आपली तयार आहे। आपण एका ग्लासमध्ये काढूया, बाउलमध्ये काढत आहे मी। अळीव खूप शिजलेले आहेत लगेचच, तुम्हाला लक्षात येत असतील, टम फुगलेले आहेत हे अळीव। दूध जरा आटून घेतल्यामुळे ह्याचा कलर वेगळा आलेला आहे। हे बघा, आता आपली खीर तयार झालेली आहे। हे बघा, अळीव कसं शिजून फुगलेले आहेत, भिजत न घालता सुद्धा अळीव ह्याच्यामध्ये फुगलेले आहेत, तुम्हाला दिसत असतील। तर ही करून बघा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा।